आपण पाहत आहोत की अतिशय युद्ध स्तरावरती या ठिकाणी हालचाली होत आहेत। एकंदरीत या कर्जमाफी योजनेला झालेला उशीर 30 जूनची डेडलाईन हुकली, 5 जुलैची डेडलाईन हुकली, 22 जुलैची डेडलाईन हुकली आणि याच्यानंतर आता संपूर्ण राज्यामध्ये विरोधकाच्या माध्यमातून या कर्जमाफीवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अजितदादा पवार यांच्या जयंतीचं निमित्त साधून एक 532 शेतकऱ्यांची यादी आणली आणि फक्त 532 शेतकऱ्याचीच यादी आली म्हणून त्याच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात टीका-टिप्पणी झाली आणि हाच एकंदरीत रोषाचा प्रभाव आणि राज्यातील परिस्थिती पाहता आणि एकंदरीत सध्याच्या आंदोलनाच्या परिस्थित्या पाहता सरकार कुठेतरी जागं झालं आणि या कर्जमाफी योजनेच्या याद्या आता अतिशय जलद गतीनं प्रसारित करायला सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर सुरुवातीला इन्कम टॅक्स पेई जे शेतकरी किंवा तशा प्रकारे डाउटेड जी खाते आहेत त्यांची जोपर्यंत माहिती येणार नाही तोपर्यंत यादी प्रकाशित केली जाणार नाही, अशा प्रकारचा एक शासनाच्या माध्यमातून पवित्रा घेण्यात आलेला होता। आणि याच्याच अंतर्गत जे काही शेतकरी 15,000, 20,000, 25,000 असे छोटे छोटे कर्जवाले शेतकरी येतात, अशा शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश करून त्या शेतकऱ्यांची एक प्रायोगिक यादी 532 शेतकऱ्यांची यादी आणण्यात आलेली होती। याच्यानंतर फक्त पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांची यादी आणण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून केली गेली होती आणि त्याच्यानंतर 7,48,000 साधारणपणे म्हणजे 7.5 लाख शेतकऱ्यांची जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकरी येतात अशा शेतकऱ्याची यादी आणण्याची तयारी सरकारच्या माध्यमातून केली होती। आणि आता याच्यामध्येच इन्कम टॅक्सचा डाटा प्राप्त झाल्यामुळे जे शेतकरी इन्कम टॅक्सच्या मर्यादेमध्ये नाहीत किंवा त्या कॅटेगरीमध्ये नाहीत अशा जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांची यादी आता शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याच्याबद्दलची मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली। मित्रांनो, आज पंढरपूर येथे आपण यापूर्वी सुद्धा एक अपडेट घेतलं होतं की पंढरपूर मधून आषाढी वारीच्या संदर्भात या वारीच्या माध्यमातूनच या कर्जमाफीचा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे किंवा त्याची पुढची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे। तर आज एक प्रायोगिक तत्वावरती सोलापूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना धनादेश वितरण करण्याचे कार्यक्रम करण्यात आलेला आहे। ऍक्च्युअल याच्यामध्ये धनादेश वगैरे काही नसतंय, पण एक आम्ही कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली आहे हे दाखवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आलाय आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रायोगिक जे काही शेतकरी पात्र करण्यात आले होते त्यांना हे धनादेशाचं वितरण केलंय आणि याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 17 लाख शेतकऱ्यांची यादी ही नव्यानं जाहीर करत असल्याबद्दलची घोषणा केलेली आहे आणि याच्यासाठी जवळजवळ 13,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन 31 जुलै पूर्वीच या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठीचं उद्दिष्ट घेण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली। म्हणजे उद्यापासून आता याच्या केवायसीची प्रक्रिया सुरू होईल। मित्रांनो, हे सर्व होत असताना फक्त मुख्यमंत्री आणि हाच कार्यक्रम का, असा एक कुठेतरी प्रश्न उपस्थित होऊ शकतो। म्हणून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये एक आणखी महत्वाचं अपडेट दिलेलं आहे की याच्या संदर्भातील राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे सहकार मंत्री, कृषी मंत्री आणि जे काही इतर महत्वाचे असे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या उपस्थित याच्या संदर्भातील एक मोठा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कर्जमाफीच्या प्रक्रियेतील पुढील ज्या काही वितरणाच्या प्रक्रिया असतील किंवा पुढच्या ज्या काही यादीची प्रक्रिया असेल ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। एकंदरीत काय तर जे काही याच्या अंतर्गत पात्र आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 31 जुलैपर्यंत याद्या आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशा प्रकारे सांगितलं जाते। परंतु या याद्या जरी आणल्या आणि याच्या अंतर्गतच्या प्रक्रिया जरी सुरू केल्या तरी सुद्धा याच्या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया ही खूप काळ चालणार आहे हे मात्र निश्चित आहे। कारण आता ही जी काही यादी आलेली आहे या यादीमध्ये जवळजवळ 3,69,000 शेतकरी हे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेले आहेत। 2,69,000 खाती ही 2 लाखाच्या वरची कर्ज खाते असणार आहे। आता हे 2 लाखाच्या वरती कर्ज असणारे शेतकरी त्यांच्या कर्जाची परतफेड कधीपर्यंत करतात हे त्या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। उर्वरित शेतकरी मात्र केवायसी केल्याबरोबर त्यांच्या खात्यामध्ये त्या कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे। आता या शेतकऱ्यांची केवायसी झाल्यानंतर त्यांचं कर्ज खातं नील करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि तो निधी आल्यानंतर त्याच्या संदर्भातील अपडेट देखील आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये 7,48,000 शेतकरी सांगितले गेले होते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे। आता याच्या व्यतिरिक्त हे जे काही 10 लाख शेतकरी आणखी नव्याने ऍड केलेले आहेत हे नेमके ग्रामीण बँकेचे की राष्ट्रीयकृत बँकेचे याच्याबद्दलचं कन्फर्म अपडेट आणखी समोर आलं नाही, परंतु जे काही शक्यता समोर येत आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जे शेतकरी येतात त्या शेतकऱ्यांचा याच्यामध्ये 100% समावेश असू शकतो अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। आता याच्यामध्ये जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहेत या सेवा केंद्रावरती आपण सकाळीच एक अपडेट दिलेले पोर्टलच्या संदर्भातील त्या पोर्टलवरती याद्या अपलोड होतील, याद्या दिसायला सुरू होतील।
लवकरच बँकेच्या माध्यमातून बँकेच्या जे काही डॅशबोर्ड असतील, नोटीस बोर्ड असतील, त्याच्यावरती त्या याद्या वटवायला सुरू केल्या जातील. लवकरच प्रत्येक गाव स्तरावरती येतील. आणि याच्या अंतर्गत एक आणखी महत्वाचं आहे, जे शेतकरी याच्यामध्ये पात्र होत आहेत त्यातल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक शेतकऱ्याला SMS द्वारे सुद्धा कळवायला चालू आहे की आपली कर्जमाफी योजनेअंतर्गत आपलं कर्ज माफ केलं जात आहे, आपण पात्र झालेले आहात, अभिनंदन, आणि आपली पुढची प्रक्रिया पार पाडावी म्हणून. तर ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर याच्यामध्ये दिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना SMS द्वारे सुद्धा कळेल. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपल्या बँकेच्या ठिकाणी किंवा आपल्या गावात आता 1-2 दिवसामध्ये याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घाई केली जाते. या याद्या साधारणपणे सोमवारपर्यंत किंवा रविवारपर्यंत, आता शनिवार आणि रविवार, साधारणपणे रविवारी किंवा सोमवारपर्यंत प्रत्येक गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळतील. त्याच्यामुळे घाई गडबड करू नका. आणि याच्यामध्ये आणखीनही याद्या येत आहेत, जसे की सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा सहकार आयुक्तांच्या माध्यमातून सांगितलं होतं की आम्ही जशी जशी इन्कम टॅक्सची यादी मिळते तशी तशी आम्ही त्या याद्या पूल करतो. आणि जी माहिती पात्र म्हणून जे शेतकरी मिळतात त्या शेतकऱ्यांची आम्ही पुढे यादी अपडेट करतो. कारण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बरेच सारे लाभार्थी हे पुन्हा अपात्र दिसून आले, तर तशा प्रकारची काही परिस्थिती दिसू नये म्हणून ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाते. आपण सकाळी सुद्धा कर्जमाफीचं जे FLRचं पोर्टल आलेलं आहे त्या पोर्टलवरती पाहिले की किती प्रकार, वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही अंमलबजावणी केल्या जात आहेत. आणि आता पुढच्या याद्या सुद्धा याच्यामध्ये येतील, ज्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील, ग्रामीण बँका असतील, खाजगी बँका असतील. आता याच्यामध्ये खाजगी बँका ज्या असतील त्यांची यादी थोडीशी पुढे राहील, म्हणजे शेवटीपर्यंत राहील, परंतु बाकी याद्या सुद्धा येतील. आता याद्या दिसण्यासाठी जर थोडा वेळ लागेल आणि जशा जशा याद्या दिसायला सुरू होतील तसे तसे अपडेट आपल्या माध्यमातून सुद्धा येत राहतील. याच्यामध्ये आणखीन एक दिलासादायक आणि नवीन महत्वाचं असं अपडेट आहे, जे अपडेट आणखीन कन्फर्म नाहीये, परंतु ते अपडेट कन्फर्म व्हावं हीच आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. कारण सगळा काही कार्यक्रम होतोय तो पंढरपूरमध्ये होतोय, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती होतोय. आणि हा पांडुरंग विठ्ठल ही शासनाला सुबुद्धी देव हीच आपण या ठिकाणी मागणी करूयात. आणि नक्कीच शासनाने काहीतरी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी एक शक्ती दिली असेल आपण समजूया की 50,000चं जे काही प्रोत्साहन आहे, जे नियमित कर्जदार शेतकरी येतात त्यांच्या प्रोत्साहनामध्ये वाढ केली जाईल आणि वाढ केली जाऊ शकते आणि वाढ केली जावी ही एक या ठिकाणी मागणी आपण करूयात. धन्यवाद.